ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता अजूनही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युतीचा फैसला झालेला नाही। जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाही भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कालपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे। परिणामी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युती होणार का याबाबतचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। भाजपचे ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। या प्रभागामध्ये सत्ताधारी नगरसेवकांकडून वर्षानुवर्ष या येथील नागरिकांना कशा प्रकारे त्रास देण्यात आलाय, असुविधांचा डोंगर उभा केला आहे, याचा पाढा यावेळी ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी वाचलाय। तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जागरूक देवस्थान एकविरा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडलाय। प्रचाराला अतिशय कमी दिवस उरले असल्यामुळे आम्हीही प्रचाराचा नारळ फोडत असून यापुढे जर युती झाली तर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू, असं देखील मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी नमूद केलं आहे। यावेळी माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, बळीराम भोईर, नयना भोईर तसेच भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जर आपण या वेळेसची निवडणुकीची प्रक्रिया पाहिली तर उमेदवारांसमोर फार कमी वेळ हा निवडणूक आयोगाने दिलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर मोजून 9 ते 10 दिवसच फक्त प्रचारासाठी भेटत आहेत आणि ह्या कमी वेळामध्ये सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आव्हान आम्हा सर्व उमेदवारांसमोर आहे। आज जर पाहिलं तर आम्ही हा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत। आज जरी उमेदवारी कोणाला घोषित नसेल झाली किंवा युती किंवा काय होतंय पुढचे याबद्दल कुठल्याही प्रकारची जरी क्लिअरन्स नसले तरी मतदारांपर्यंत पोहोचणं हा भारतीय जनता पार्टीचा लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य घेऊनच आम्ही आज ह्या मैदानात उतरलेलो आहे आणि आज प्रचाराची सुरुवात करत आहोत। युती धर्म नक्की पाळला जाईल, परंतु आज आम्हालाही डावलून कुठल्याही प्रकारची इथे काही दगाफटका होणार नाही याची देखील आम्ही खबरदारी घेत आहोत की भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जर आपण पाहिलं तर 2017च्या तुलनेत आज आमचे त्यावेळेसचे विद्यमान जे उभे असलेले उमेदवार यांचा फॉर्म बाद झाला होता आणि हा पॅनल कुठेतरी कमजोर पडला होता। परंतु यानंतर आम्ही ह्या प्रभागामध्ये केलेले काम भारतीय जनता पार्टीचे आमचे लाभलेले आमदार माननीय संजयजी केळकर यांची जवळपास आता 3री टर्म या विभागातली आहे आणि यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा आणि सातत्याने घडलेला इथला जो विकास आहे या सर्वांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीची ताकद नक्की वाढलेली आहे आणि युती जरी झाली तरी भारतीय जनता पार्टीला योग्य तो न्याय या प्रभागात मिळेल आणि कार्यकर्ते सगळे एकजुटीने कामाला लागतील याच भावनेने आम्ही आज या प्रचाराचा नारळ वाढवतोय।